चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. जागतिक लोकप्रियतेत भारताची गगनभरारी. भारताचा जागतिक प्रभाव आणि विविध देशांमधील त्याची प्रतिमा याबाबत प्यू रिसर्च सेंटरच्या नव्या सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 36 देशांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अनेक देशांतील नागरिकांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे भारताच्या शेजारील श्रीलंकेत भारताबद्दल सर्वाधिक सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. प्यू रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार 36 देशांमधील सरासरी 45% नागरिकांनी भारताबाबत सकारात्मक मत व्यक्त केले, तर 41% नागरिकांचे मत नकारात्मक होते. श्रीलंकेत भारताला सर्वाधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून तब्बल 79% नागरिकांनी भारताविषयी सकारात्मक मत नोंदवले. दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी. स्वातंत्र्यदिनाच्या अगदी आधी दिल्लीतील उच्च न्यायालयासह 6 ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या असून सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाला ही धमकी ईमेलद्वारे मिळाली, त्यानंतर मानक सुरक्षा प्रक्रिया राबवण्यात आल्या. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकांनी उच्च न्यायालयाच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. या ईमेलमध्ये दिल्लीत खलिस्तान स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले असून दिल्ली उच्च न्यायालय तसेच जिल्हा न्यायालय, लाल किल्ला आणि रेल्वेगाड्यांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये 15 ऑगस्ट रोजी बॉम्बस्फोट होईल असा दावा करण्यात आला आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने शिखांशी संबंधित प्रकरणांमध्ये न्याय दिलेला नाही, असेही त्यात म्हटले आहे. शिवमच्या संचालकाला 12 दिवसांची ईडी कोठडी. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात ईडी प्रशासनाने शिवम असोसिएट्सचा मुख्य आरोपी शिवानंद निलन्नवर याला ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्याला चौकशीसाठी 12 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. शिवम असोसिएट्सच्या माध्यमातून जनतेकडून जास्त व्याज आणि लाभांशाचे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपये गोळा करून त्यांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आहेत. यावेळी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली की या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील, गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या पैशाचा स्रोत आणि त्याच्या हस्तांतरण नेटवर्कचा शोध घेणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. ईडी अधिकाऱ्यांची विनंती मान्य करून न्यायालयाने शिवानंदला 12 दिवसांसाठी ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सीपीआय गड्डेकर यांना राष्ट्रपती पदक. माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय बी.आर. गड्डेकर यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या राष्ट्रपती प्रशंसनीय सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. पोलीस विभागात प्रदीर्घ सेवा बजावताना गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था तसेच सायबर गुन्हेगारी विरोधातील प्रभावी कारवाईसाठी गड्डेकर यांची निवड करण्यात आली आहे. गड्डेकर यांनी 2005 मध्ये पीएसआय म्हणून पोलीस विभागात प्रवेश केला. महालिंगपूर, येळकल आणि माळमारुती पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली. 2016 मध्ये सीपीआय पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी सीसीबी विशेष पोलीस ठाणे, माळमारुती पोलीस ठाणे आणि सीएन गुन्हे पोलीस ठाण्यात काम केले. राकसकोप जलाशय तुडुंब, महापौरांनी केले गंगापूजन. शहराला पाण्याचा पुरवठा करणारे राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाळी आणि आयुक्त एम. कार्तिक यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर प्रीती कामकर म्हणाल्या, जलाशय तुडुंब भरल्यानंतर गंगापूजन एक आनंदाचा क्षण आहे. शहरातील नागरिकांना आता पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार नाही, मात्र जनतेनेही पाण्याचे महत्त्व समजून घेऊन त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती सदस्य, नगरसेवक गिरीश धोंगडी, जयतीर्थ समुदत्ती,
माजी महापौर मंगेश पवार, श्रीशैल कांबळे, रेखा हुगार, दीपाली टोपगी, लक्ष्मी राठोड, सभागृह सचिव लक्ष्मी निप्पाणीकर आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा बाईक रॅली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बेळगाव दक्षिण मतदारसंघात हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य बाईक रॅली उत्साहात पार पडली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून या रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर होसूर बसवण गल्ली, खासबाग संभाजी रोड, नाथ पै सर्कल, खडे बाजार आणि महात्मा फुले रोडमार्गे जात गोवावेस येथील जगज्योती बसवेश्वर चौकात रॅलीचा समारोप झाला. रॅलीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात हर घर तिरंगा अभियान सातत्याने राबवले जात आहे. यंदा दक्षिण मतदारसंघातील सुमारे 22,000 घरांवर तिरंगा ध्वज फडकवण्याचे भव्य उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आजच्या रॅलीत 5,000हून अधिक बाईकस्वारांनी सहभाग घेऊन जनजागृती केली आहे, असे त्यांनी सांगितले. गुडशेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गुडशेड रोड, शास्त्रीनगर, आठले गुरुजी रोड, एसपीएम रोड, गोडसे कॉलनी, गोकुळनगर तसेच परिसरातील रहिवाशांनी गुडशेड रोडची कायमस्वरूपी दुरुस्ती व विकास करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले. गेल्या जवळपास 7 वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून यामुळे परिसरातील रहिवासी, पादचारी, विद्यार्थी तसेच दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास आणि सुरक्षिततेच्या समस्या निर्माण होत आहेत. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या तसेच गुडशेड रोडची पाहणी करण्याचे आश्वासन दिले. परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. इस्कॉनतर्फे जन्माष्टमीसाठी मुहूर्तमेढ संपन्न. येत्या दिनांक 4 व 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त इस्कॉनच्या शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच करण्यात झाली. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याप्रसंगी भजन, कीर्तन व आरती करण्यात आली. यावेळी संकर्षण दास, राम प्रभू, नागेंद्र प्रभू, मदन गोविंद दास, वदन्य चैतन्य, गोपालचंद्र प्रभू, नंदनंदन प्रभू, वल्लभ निमाय प्रभू, शंकरराव कडोलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.